मुसलमान पोरांची सवय अशी आहे, पहिल्यांदा ते आपल्या मंदिरात गंधबिंद लावून येतील, नंतर आपल्या पोरींना पाठवतील, नंतर आपल्या पोरींना गोमांस खायला लावतील। ज्या मातेला आपण राष्ट्रमातेचा दर्जा दिलेला आहे, ज्या गोमातेला आपण राष्ट्रमातेचा दर्जा दिलाय, त्या मातेचे कत्तल करून आपल्या पोरींना खाऊ घालतील, आपल्या मुलींचं वशीकरण करतील। आणि तीच मुलगी आजी, तीच मुलगी ज्या आईने 9 महिने पोटात सांभाळलं, ज्या बापानी लहानाचं मोठं केलं, पोलीस स्टेशनला जाऊन बदलून जाती का माझा अब्दुल मला पाहिजे, माझ्या अब्दुलला जर काही झालं तर मी ह्यांच्यावर केस टाकल। आणि एक पण गोष्ट खोटी नाहीये त्याच्यातली। जे आई बाप रडतात ना पोरगी गेल्यानंतर, ते खरं आहे। आणि खोटं वाटत असं तर 2 दिवसापूर्वीची पैठणची घटना आहे। एका महाराजांची मुलगी, जे महाराज कीर्तन करता, त्यांची मुलगी एका मुसलमानांनी, फारुक नाव आहे त्याचं, फारुकी नाव आहे, त्यांनी पळून नेली। आणि त्या मुलावर 3 गुन्हे दाखल आहे पॉस्कोचे पहिले। आम्ही त्या दिवशी रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो पैठणच्या। तिचा बाप इतका रडतो, इतके रडता बाप लोक, इतके रडता। आपल्या बापांनी काय आपल्याला असं वाया जाण्यासाठी नाही सोडलेलं। आपण हिंदू धर्मात जन्म घेतला, आपण काहीतरी देण लागतो पूर्वीची, आपण जे पहिल्या जन्मात काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून आपला जन्म या हिंदू धर्मात झालेला आहे। जर ही भूमी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, तर असे अकबर, बाबर, औरंगजेब अजिबात चालणार नाही आपल्याला। आणि